नागपुर के कोराडी में राज्य स्तरीय कबड्डी टूर्नामेंट के उद्घाटन के दौरान उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने खेल जगत के लिए बड़ी घोषणाएं की। उन्होंने कहा कि महाराष्ट्र राज्य ने आगामी ओलंपिक के लिए एक रणनीतिक ब्लूप्रिंट तैयार किया है। उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने कोराडी में छत्रपति शिवाजी महाराज चषक कबड्डी प्रतियोगिता के दौरान कि राज्य में अब खेल बुनियादी ढांचे को बड़ा बढ़ावा दिया जाएगा। सरकार ने तालुका, जिला और विभागीय स्तर पर आधुनिक खेल परिसरों के निर्माण के लिए करोड़ों का बजट तय किया है। खिलाड़ियों को प्रोत्साहित करने के लिए सरकारी नौकरियों के आरक्षण और अतिरिक्त अंक देने की नीति पर भी जोर दिया जा रहा है। इस अवसर पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने भी कबड्डी को ग्रामीण क्षेत्रों का सबसे बड़ा मंच बताया। आइए एक नजर डालते हैं उप मुख्यमंत्री के विस्तृत बयान पर। आज आपल्या या नागपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये तब्बल 19 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन होत आहे। ही आपल्या सर्वांसाठी खरोखरच अतिशय आनंदाची बाब आहे। महाराष्ट्रातला हा मर्दानी खेळ आपल्याला राज्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। हा खेळ केवळ शारीरिक नसून तो शक्ती, युक्ती, चपळता आणि दम याचा संगम असलेला खेळ आहे। हा तर खेळ आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे। त्यामुळे सगळ्यांना प्रिय असणारा हा खेळ आणि त्याच्या स्पर्धा, त्यामुळे सगळेच आपण आनंददायी झालेलो आहोत। आज या भव्य आणि दिमागदार स्पर्धेचं या सगळ्याच आयोजनाकडे पाहिलं तर एक स्पष्टपणे गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही केवळ क्रीडा स्पर्धा, क्रीडा उपक्रम नसून ती आपल्या संस्कृतीचं, शिस्तीचं आणि सामूहिक प्रयत्नांचं एक सुंदर प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही। आजच्या या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध आणि दिमागदार पद्धतीनं आयोजन केल्याबद्दल श्री संकेत बावनकुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते। अशा प्रकारचे नियोजन आणि अंमलबजावणी नक्कीच कौतुकास्पद आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपले महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये विशेष पुढाकार घेतला। अगदी सुरुवातीपासूनच मनापासून लक्ष घालून खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। मैदानाची उत्कृष्ट तयारीही करून घेतली आणि प्रत्येक छोट्या छोट्या बारकाईने लक्ष दिलं। त्याबद्दल मी त्यांचंही आणि त्यांच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करते। कबड्डी महर्षी स्वर्गीय बुवा साळवींच्यापासून अनेकांनी कबड्डीसाठी आपला जीव झोकून देण्याचं काम केलेलं होतं। त्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना आपण पाहत आहोत।